वसई ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट, MSCB कर्मचारी व पादचारी जखमी। वसई पश्चिम येथील माणिकपूर मुख्य रस्त्यालगत BKS शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली। या दुर्घटनेत MSCB कर्मचारी अविनाश वाघ आणि पादचारी नीलम गवाणकर हे जखमी झाले। दोघांनाही तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेचा CCTV व्हिडिओ समोर आला असून स्फोटची तीव्रता स्पष्टपणे दिसून येत आहे। सुदैवाने त्या दिवशी शनिवार असल्याने शाळेला सुट्टी होती, त्यामुळे विद्यार्थी त्या मार्गावर नसल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांच्या माध्यमातून अग्निशमन दल व संबंधित यंत्रणांना कळविले। घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान ट्रान्सफॉर्मरच्या देखभालीनिमित्त निष्काळजीपणा झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। स्फोटचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई। या ठिकाणी भीषण असा स्फोट झालेला आहे, कोणाला जबाबदार मानताय, काय तुमचं म्हणणं आहे? या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन आग लागली। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झाली नाही, परंतु एक पादचारी नागरिक आणि एक महावितरणचा कर्मचारी जे इकडून जात होते ते थोडे जखमी झालेले आहेत। आणि या असे स्फोट होऊ नये यासाठी मी भारतीय जनता पार्टी वसई रोड मंडळातर्फे आमचं शिष्टमंडळ मागील आठवड्यात 9 जून रोजी आपले जे अधीक्षक अभियंता आहेत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहेत, यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिलं आहे की या शहरामध्ये जेवढे ट्रान्सफॉर्मर आहेत त्या ट्रान्सफॉर्मरची तपासणी करून घ्या। जे उघडे डीपी बॉक्स आहेत या उघड्या डीपी बॉक्सची तपासणी करा। ज्या अंडरग्राउंड वायर असतील, ओव्हरहेड वायर असतील, यांची क्वालिटी तपासा, जेणेकरून भविष्यात असे अपघात घडणार नाहीत। परंतु आज या ठिकाणी असा अपघात घडलेला आहे आणि असे वारंवार अपघात घडू नये यासाठी महावितरण कंपनीने याच्यात लक्ष घातलं पाहिजे। मी अर्जुन भीमराव बोले। काय तुम्ही घटना पाहिली, काय झालं होतं? घटनास्थळी म्हणजे मी इकडून गाडी घेऊन आलो, तिथं मला धूर दिसला। मग मी आतो पूर्ण ट्रान्सफॉर्मर असा आग आल्याच्या नंतर त्याला बोललो तुझा नंबर आहे का? ते बोलला आमच्याकडे नंबर नाही। मी काय केलं, मी फोन आमच्या नगरसेवक साहेबाला फोन केला की मला अग्निशमन गाडी 5 मिनिटात आली पाहिजे, ना तिथे मोठी घटना होणार। कारण की इथे याच्या मागे पाठीमागे इनोवा गाडी लोक चालले, त्याच्यामध्ये इथं MSCBचा ऑफिसर जो होता त्याला तो जळला, एक माणूस तो जळला। परत अन्नाला थांबवलं, आम्ही गाड्या ट्रॉफिक सगळ्या थांबवल्या, अख्ख्या गाड्या तिकडून काढल्या। आणि साहेबाला 5 या 10 मिनिटात गाडी आली, त्याच्यात मोठा दुर्घटना घडली।